गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. माननीय श्री संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती विमला एस, श्रीमती विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दाखल खुनाचे गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व संजयनगर पोलीस ठाण्याकडील एक पथक असे संयुक्तरित्या आरोपींचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. दाखल गुन्ह्यातील मयत सूरज अलीसाब सिद्धनाथ याचा खून करणारे संशयित आरोपी एक अरमान जावेद शेख, वय वर्ष 19, राहणार कोल्हापूर रोड, सुतार गल्ली नंबर 4, पत्रकार नगर, सांगली. 2 अथर्व नरेंद्र गायकवाड, वय वर्ष 18, राहणार सेना मंदिर रोड, गावभाग, सांगली. 3 सौरभ अशोक यादव, वय वर्ष 21, राहणार 100 फुटी रोड, गजानन कॉलनी, सांगली. व 4 अल्पवयीन बालक हे हरिपूर कोथळी पूल स्मशानभूमीजवळ थांबले असल्याचं माहिती मिळाली. त्याप्रमाणे वर नमूद पोलीस पथकाने नमूद आरोपी व बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. यातील एका बालकाचा व स्वप्नील खांडेकर या पाटणे प्लॉट यांच्यात पूर्वी वाद झाला होता. त्यामुळे बालक हा त्याच्यावर चिडून होता. स्वप्नील खांडेकर हा शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. तो दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सांगलीत त्याच्या राहते घरी आलेबाबत बालकास माहिती मिळाली होती. त्यामुळे बालकाने यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 व इतर 3 बालकांशी आपसात संगनमत करून स्वप्नील खांडेकर याला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेऊन गुळवणी महाराज मठाजवळून हरिपूर रोडने जात असताना दिनांक 4 डिसेंबर रोजी हरिपूर रोडवरील गुळवणी महाराज मठाजवळून यातील मयत सूरज अलीसाब सिद्धनाथ हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल नंबर MH10 AM 2232 वरून जात असताना त्याने वर नमूद आरोपी व बालक यांच्या मोटारसायकलला कट मारून गेल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी व बालक यांनी त्यांच्याजवळील कोयता व चाकूने मयताच्या डोक्यात, मानेवर, गळ्यावर, पाठीवर, छातीवर, पोटावर व खांद्यावर हत्याराने मारून वार करून त्याचा निघृण खून केला अशी कबुली आरोपींनी दिली. आरोपी नंबर 1 ते 3 यांना आज रोजी माननीय न्यायालयात भेटवून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत.